ठरलं तर मग प्रेक्षकांनो, मालिकेचा येणारा भाग आता असला काही सुसाट असणार आहे की या भागामध्ये स्वतः रविराजांनी हातामध्ये मोहीम घेत बरोबर रीतीने प्रियाला आता अडकवण्याचं ठरवलंय. आणि आता रविराजांच्या हातामध्ये ते CCTV फुटेज लागलेलं आहे, ज्या प्रियाने शांताला आता मात्र मारलेलं आहे. आणि आता आरोप अर्जुनवरती यावा त्यासाठी कशा पद्धतीने तिने आता इकडे शांताला अर्जुनच्या डिक्कीमध्ये टाकलंय, नक्की काय घडलंय आणि रविराजांना हे फुटेज मिळालंय आणि त्याच फुटेजच्या बरोबर अजून महाभयंकर सत्य आता त्यांच्या समोर. आणि त्या सगळ्यामुळे रविराजच आता इकडे कसे घाबरलेले आहेत. आणि मग कोणतीही पर्वा न करता आता यांनी आपली मुलगी आहे असा विचार न करता अर्जुनला सोडवण्यासाठी आता मात्र इकडे प्रिया खुनी असल्याचं सगळ्यांच्या समोर आता आणलेलं आहे. रविराजांनी ते फुटेज डायरेक्ट पोलीस स्टेशनला घेऊन येत कशा पद्धतीने प्रियाचा तर पर्दाफाश केलेलाच आहे, पण त्याचबरोबर डायरेक्ट प्रियाला पोलीस कस्टडीची मागणी करत अर्जुनला सोडवण्याचा जो काही महाभयंकर निर्णय घेतलाय, त्या निर्णयाने प्रिया पोलीस स्टेशनला आता मात्र आपल्याच वडिलांच्या हातून तिचा बळी जाणार आहे. नक्की काय घडलंय आणि हे सगळं होत असताना रविराजांना फुटेज कसं मिळालं, एक आणि अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार. आता इकडे रविराज अर्जुनला अनेक प्रश्न विचारत आहेत. रविराज अर्जुनला विचारत आहेत, एक गोष्ट सांग मला सिनियर, सगळ्यात ज्युनियर, नक्की काय प्रकार घडला होता. आणि त्यावेळेला मग आता अर्जुन सगळ्या गोष्टी आता समजवून सांगत आहे. आणि त्याच वेळेला रविराज हादरतायत. रविराजांना काहीच कळायला मार्ग नाहीये. अर्जुन सांगायला लागतोय, हे बघ सिनियर, म्हणजे तुला या सगळ्यामध्ये आता असं वाटेल की मी काहीतरी चुकीचं करतोय, काही चुकीचं हे पण मला अजून थोडा खरं तर अवधी हवा होता हे सगळं सत्य समोर आणण्यासाठी, पण त्याच आधी प्रियाने तिचा डाव साधला. यावरती रविराज म्हणतात, काय बोलतोयस तू? प्रिया? तन्वी? तू तन्वीला प्रिया कधीपासून म्हणायला लागलास? यावरती अर्जुन सांगायला लागतो, याच्यातच खूप मोठी गोम दडलेली आहे. यावरती रविराज म्हणतात, हे बघ, जे काही आहे ना ते आता मला स्पष्टपणे सांग, मला या सगळ्यामध्ये काही कळत नाहीये. अर्जुन सांगतो, मी आता जे काही सांगतोय ना ते मनावरती दगड नेऊन निश्चित ठेव. आणि खरं सांगायचं तर आता तू हे जे मी काही सांगणार आहे यामध्ये आता तिला काही बोलणार नाहीयेस, प्रियाला. यावरती रविराज म्हणतात, ठीक आहे, तू मला सांग काय ते. तितक्या तिकडेच आणि त्यानंतर सायली सांगते, रविराज काका, मी सांगते तुम्हाला काय आहे ते. मुळातच या सगळ्यामध्ये आता ही प्रिया आहे ना, ही प्रिया नाहीये, ती तन्वी नाहीये, ती आता प्रिया आहे असा आम्हाला डाऊट आला होता. त्यावरती रविराज म्हणतात, काय बोलताय तुम्ही? त्यावरती अर्जुन सांगायला लागतो, हो सिनियर, हा ज्या वेळेला आम्हाला डाऊट आला होता ना त्यावेळेला आम्ही सगळे पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच वेळेला आम्ही आता DNA टेस्ट केले होते, ते म्हणजे इकडे प्रियाचे आणि आता प्रतिमात्याचे आणि त्यानंतर प्रिया आणि मैनावतीचे. आता मध्येच मैनावतीचं नाव आता समोर आल्यावरती रविराजांच्या पायाखालची जमीन हादरले. ते मैनावती म्हणजे ती सायलीची खोटी आई बनून आली होती ती, पण तिचे आणि तन्वीचे DNA रिपोर्ट का मॅच केलेत? तिचा काय संबंध? हा म्हणजे तुम्ही प्रतिमाचे आणि आता तन्वीचे केलेत तर ठीक आहे, पण तिचे? यावरती अर्जुन सांगतो, इथेच मोठा सत्य आणि तेच सत्य हे आहे ते म्हणजे आता इकडे प्रिया तन्वी नाहीये आणि आता ती बबली आहे. रविराजांना काहीच अंदाज येत नाहीये. ते आता या सगळ्यामध्ये इतके गडबडलेत, ते म्हणतात, एक मिनिट, काय बोलताय तुम्ही? ती बबली आहे? मग माझी तन्वी कोण आहे? काय आहे सगळं हे? यावरती अर्जुन म्हणतो, ते शोधण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो आणि सत्याच्या अगदी हातातोंडाशी घास आलेला असताना म्हणूनच प्रियाने मला या खुनाच्या ह्याच्यात अडकवलंय. आता फक्त तुमच्या सगळ्यांच्या समोर सत्य आणायचं होतं. ते DNA रिपोर्ट आता मिळणार होते आणि ते DNA रिपोर्ट घेऊन अजून आम्हाला अनेक पुरावे सापडले, जे आता तुमच्या समोर सादर करून आम्ही तुम्हाला या सगळ्यामध्ये प्रिया खरी तन्वी नाहीये हे आणणार होतो, पण त्याच वेळेला तिने आता मला इकडे अडकवलंय. याचा अर्थ काय होतो? तिने मला का अडकवलं? जेणेकरून आता सायली आणि मी बिझी राहीन, मग तिला कुणीही हे सगळं करायला राहणार नाही. यावरती रविराज म्हणतात, मी हे जे काही ऐकलंय ना हे महाभयंकर आहे अर्जुन. मला तर अजूनही माझ्या कानावरती विश्वासच बसत नाहीये, पण आता माझ्यापेक्षा जास्त विश्वास तुमच्या दोघांवरती आहे. आणि त्यामुळे तुम्ही दोघं जण जर का म्हणत आहात ना तर आता हे सत्य असेल. सायली सांगायला लागते, रविराज काका,
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपल्याला खरी तन्वी कोण आहे हे शोधून काढायचं आहे. कारण आता या लोकांनी खऱ्या तन्वीचं काय केलंय हे पण आपल्याला माहिती असलं पाहिजे. म्हणूनच आता इकडे आम्ही तिला ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी तिने बरोबर रीतीने आपल्या ट्रॅपमध्ये अडकत खऱ्या तन्वीचे सॅम्पल घेऊन यावे असं प्लॅनिंग केलं होतं आणि त्यात ती अडकली. आणि त्यावरती अर्जुन म्हणतो, हो, तिने जे सॅम्पल आणलेलं होतं ना ते खऱ्या तन्वीचं होतं. आणि डॉक्टर म्हटले की ती जे सॅम्पल आहे त्या सॅम्पलवरून ती मुलगी 100% जिवंत आहे, कारण ते नुकतंच काढलेलं सॅम्पल आहे. त्यामुळे सिनियर तू घाबरू नको, तन्वी खरी जिवंत आहे, पण ती आहे प्रियाच्या किंवा महिपत नागराजच्या ताब्यात. तिला शोधून काढायचं आहे. आणि सायली सांगायला लागते, हो पण अर्जुन सर, तुम्ही असे जेलमध्ये अडकल्यावर ती कसं हे करणार? अर्जुन म्हणतो, मी जेलमध्ये अडकलेलो असलो मला सोडवण्याचा प्रयत्न तुम्ही कराच, पण त्याचबरोबर तुम्ही सिनियर पहिले मिळून आता तन्वीचा पर्दाफाश करून तिच्याकडून खरी आता तन्वी कोण आहे हे सत्य शोधून काढायचं आहे. त्यावरती रविराज म्हणतात, मी जे काही ऐकतोय ना, मला तर माझ्या कानावरती विश्वासच बसत नाहीये की हे सगळं काय चाललंय. असं म्हटल्यावरती ते म्हणतात, नाही, मी इतक्या वर्षामध्ये माझ्या मुलीला गमावलं. मला असं वाटलं होतं की माझा शोध संपला, पण तरी पण मला आनंद होत नव्हता. आज मला एका प्रकारे आनंद पण झालाय आणि एक प्रकारे दुःख पण झालंय. खरं तर आनंद या गोष्टीचा की खरंच ही घाणेरडी मुलगी माझी मुलगी नाहीये, पण आता माझी मुलगी कुठे आहे? यावरती अर्जुन म्हणतो, सिनियर, मी तुला विश्वास देतोय. काहीही झालं ना तरी सुद्धा तुझ्या मुलीला मी शोधून आणेन. मी तुझ्या मुलीला जगासमोर आणेन आणि हे वचन आहे एका आता ज्युनियरचं सिनियरला. फक्त आता तू एकच काम कर, ते काम म्हणजे तू आत्ताच्या आत्ता तन्वीच्या विरुद्ध पुरावे शोध. तिनेच खून केलाय किंवा करवून घेतलाय हे जर का तुला आता समजलं ना की तिने हे सगळं कसं केलं होतं, काय केलं होतं, तर मात्र तू या सगळ्यामध्ये नक्कीच आमची मदत करशील ना. यावरती आता रविराज रडायला लागतात. अर्जुन, सायली, तुम्ही आमच्यासाठी इतकं जर काही करताय ना, तर आता मी इतकं करूच शकतो. तुला तर सोडवणार, पण माझ्या मुलीचा शोध घेणार. रविराज निघाले. त्या अर्जुन आणि सायली आता एकमेकांना वचन देत आहेत, काहीही झालं तरी या वेळेला प्रियाला सोडायचं नाहीये. आता तर आपल्यासोबत रविराज काका सुद्धा आहेत आणि त्यामुळे काही चिंता करायचा प्रश्नच नाहीये. असं म्हणत असतानाच दोघांचं प्लॅनिंग. त्यानंतर अर्जुन आता सांगायला लागतोय, काहीही झालं तरी सुद्धा कोर्टामध्ये माझी केस मीच लढणार आहे. आणि आता अर्जुन म्हणजे रविराजांना या मोहिमेवरती पाठवतो आणि या कारणासाठी अर्जुन आपली केस आपण लढणार असतो. आणि इकडे आता सगळ्यांना गाफील ठेवत रविराज सत्याचा शोध घ्यायला निघतात. रविराज सत्याचा शोध घेतात आणि त्यावेळेला रविराज पोलिसांना विचारतात, हे बघा, तुम्हाला गाडीच्या डिक्कीमध्ये ती बॉडी सापडली, बरोबर आहे, पण गाडीच्या डिक्कीमध्ये बॉडी सापडली त्याचा अर्थ हा नाही ना होत आहे की तो आता गुन्हेगार आहे, म्हणजे त्यानेच खून केलाय. यावरती पोलीस म्हणतात, हे बघा, तुम्ही वकील असाल ना तर तुमची वकिली भाषा ही कोर्टात, येथे पोलीस स्टेशनला फक्त आमचंच हे चालतं. त्यावरती रविराज म्हणतात, तुम्ही कुणाशी बोलताय, तुम्हाला कळतंय का? एक सिनियर ॲडव्होकेट सोबत बोलताना जरा तरी भान ठेवा. मुळातच तुम्ही आता ज्या पद्धतीत माझ्या ज्युनियरला अटक केलेत ना, ती आता पद्धतच चुकीची आहे. कारण आता त्यांनी गाडी पार्किंगमध्ये ठेवली होती. तुम्ही आता हे सगळं न पाहता त्यांना अटक केलेत, हे मात्र अजिबात मला पटलेलं नाहीये. तुमच्यावरती पण मी केस टाकेन. यावरती आता थोडेसे गडबडलेले आहेत ते म्हणजे इन्स्पेक्टर, आणि ते विचार करतात, हा तर मोठा मातब्बर वकील आहे, उद्या कमी जास्त काही झालं तर काही हे नाहीये. यावरती रविराज म्हणतात, हे बघा, तुम्ही तुमची ड्युटी करा, मला मदत करा हे सगळं शोधायला. तुम्ही एक काम करा, आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत चला घटनास्थळी, जिथून ती गाडी आली तिकडचे सगळे फुटेज आपल्याला चेक करायला लागतील. आणि त्यानंतर रविराज गप्प चैतन्यला कॉल करतात, सगळी यंत्रणा कामाला. आणि त्यानंतर मग आता इकडे रविराज सांगायला लागतात, हे बघ चैतन्य, आपल्याला हार मानून चालणार नाहीये. मला जे काही समजले ते कदाचित तुला आधीपासून माहिती असण्याची शक्यता आहे. आणि त्याचमुळे आता आपल्याला ती कार ज्या पार्किंगमध्ये पार्क होती तिथपासूनचं सगळं फुटेज जर का पाहिलं तर कदाचित पुढच्या गोष्टी आपल्याला सापडतील. आणि त्यासाठी एकाने नाही तर आता प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे. अर्जुन त्याची कोर्टात केस लढतोय, सायली त्याला तिकडे मदत करते आहे, आणि आपण मात्र आता इकडे लपून छपून हे काम करायचं आहे.
जेणेकरून प्रियाला किंवा कुणालाच घरच्यांना कळलं नाही पाहिजे, आपण सुद्धा याच्यातच बिझी आहोत असं वाटलं पाहिजे. तू एक काम कर, सगळे CCTV फुटेज घेऊन आता जितके मी सांगतोय त्या ठिकाणचे फुटेज घेऊन तू आता पोलीस स्टेशनला पोहोच आणि तोपर्यंत या पोलिसाला बरोबर मी आता कामाला लावतोय. जे काही त्याने केलंय ना त्यासाठी त्याला आता अर्जुनची माफी मागायला मी लावणार आहे. असं म्हटल्यावरती मग आता चैतन्य फुटेज घेऊन पोलीस स्टेशनला पोहोचलेला आहे. ज्या वेळेला चैतन्य फुटेज घेऊन पोलीस स्टेशनला पोहोचलाय त्यावेळेला इकडे आता प्रिया विचार करते, करा मी आता म्हणजे तिला माहित नाही आहे की आता रविराज आणि आता चैतन्य हे काही शोधतोय. ती विचार करते आहे की चला काही झालं तरी सुद्धा इकडे इकडे आता अर्जुन अडकलाय, अर्जुन केस लढतोय, म्हणजे सगळं कुटुंब त्या अर्जुनच्या मागावरती असणार आहे. म्हणजे आता ही सायली तर पूर्णपणे अर्जुन अर्जुन करत आता सारख्या पोलीस स्टेशनच्या वाऱ्या करते आणि त्यामुळे काहीही झालं तरी माझ्यापर्यंत कोणी पोहोचूच शकणार नाहीये आणि हीच गोष्ट आता माझ्या पथ्यावरती पडणार आहे. काहीही झालं तरी आता ते DNA रिपोर्ट मी पहिले गायब करून टाकते. आणि प्रिया आता एका वेगळ्या कामासाठी लागलेली आहे, पण तिला माहित नाहीये, ती गाफील राहिलेली आहे. तिला असं वाटतंय की आता आपण सेफ आहोत आणि म्हणून गाफील राहत तिने आता या सगळ्यामध्ये बरोबर रीतीने ते DNA रिपोर्ट गायब करायला गेले. पण तिला माहित नाहीये ऑलरेडी ते DNA रिपोर्ट आता इकडे रविराजांनी तिच्या आधीच मिळवलेले आहेत आणि तिच्या आधी रिपोर्ट मिळवल्यामुळे प्रिया आता टोटली अडकणार असते. बरं, चैतन्य CCTV फुटेज घेऊन तिकडे आता पोहोचलेला आहे. चैतन्य ज्या वेळेला CCTV फुटेज घेऊन पोहोचलाय, एक कार पार्किंग पासूनचे सगळे फुटेज ज्या वेळेला पाहण्यात आलेले आहेत त्यावेळेला रविराजांनी मात्र आता हदरलेत. कार पार्किंगच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आता आजूबाजूला प्रिया दिसते आणि डिक्की उलट्या साईडला असल्यामुळे ते जरी दिसत नसलं तरी आता एक फुटेज ज्या वेळेला त्या शोभाच्या घरापासून सगळीकडे शोधलेत तेव्हा प्रिया स्वतः शोभाला धमकी देताना दिसत आहे. आणि नुसतीच धमकी नाही तर आता बरोबर रीतीने मात्र आता ती लगेचच तिला मारण्याचा सुद्धा प्रयत्न करत आहे. प्रेक्षकांनो, या सगळ्यामध्ये खूप आता हे सगळं समोरचं दृश्य पाहिल्यावरती स्वतः आता हादरले ते म्हणजे रविराज. त्यांना आता असं काही आपल्याला पाहायला मिळेल याची अजिबात कल्पना नाहीये आणि त्यानंतर ते आता पूर्णपणे गडबडलेत. पण प्रियाने शेवटच्या क्षणी ज्या वेळेला अचानकपणे वार केलाय ते सगळं सत्य आता अशा पद्धतीने समोर आलेलं आहे. आणि मग रविराज सांगतायत, बघा हे जे काही समोर सत्य आहे ना, हे सत्य तेच आहे. मुळातच आता इकडे ही मुलगी खुनी आहे. आता रविराजांना मुळातच ही आपली मुलगी नाहीये यावरती आता खरं तर चांगलं वाटायला लागलंय की आता ही अशी खुनी मुलगी खरं तर आपली मुलगी नाही याचा अभिमान वाटतोय. पण त्याचबरोबर ते सांगतायत की आत्ताच्या आत्ता तुम्ही अर्जुन सुभेदार यांना सोडून द्या, कारण काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यावरून स्पष्ट होत आहे की म्हणजे मुळातच या सगळ्यावरून ही गोष्ट स्पष्ट होत आहे की अर्जुन सुभेदार हे आता निर्दोष आहेत आणि ते तर निर्दोष आहेत, पण आता जी दोषी आहे तिला तुम्ही पकडा असं म्हटल्यावरती मग आता आणि हे सगळं केल्यावरती स्वतः आता पोलीस इकडे प्रियाला घेऊन पोलीस स्टेशनला आलेले आहेत. ज्या वेळेला पोलीस प्रियाला घेऊन आता पोलीस स्टेशनला आलेले आहेत आणि त्याच वेळेला प्रिया आता, बाबा हे काय, मला का अटक केले असं ज्या वेळेला बोलत आहे त्याच वेळेला तिचं आता थोबाड फोडत रविराजांनी सगळं फुटेज आता तिच्या समोर दाखल केलेलं आहे. ज्या वेळेला हे फुटेज आता तिच्या समोर दाखल झाले आणि त्याच वेळेला आता मात्र प्रिया हादरले, नखशिखांत हादरलेली आहे. आणि रविराजांनी मात्र आता इकडे अर्जुनचं अर्ध काम तर सोपं केलंय, पण अजून अर्ध काम आता बाकी आहे आणि ते म्हणजे प्रिया ही खरी तन्वी नाहीये हे सिद्ध करणं. आता मात्र रविराज या सगळ्यामध्ये प्रिया खरी तन्वी नाही हे म्हटल्यावरती आपली खरी मुलगी कोण या सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी खूप मोठी धडपड करणार. नक्की काय करणार, कसं करणार, रविराज सत्य कसं शोधून काढणार, येणाऱ्या भागामध्ये सगळं पाहायला मिळणार.